मानवी जीवन हे एका प्रवासासारखे आहे. या प्रवासात कधी कधी मार्ग सोपे असतात तर कधी कधी खूप कठीण असतात. कधी कधी गंतव्यस्थान आपल्या जवळ असल्याचे दिसते आणि कधी कधी इतके दूर असल्याचे दिसते की हृदय बुडू लागते. पण हे चढउतार आपल्याला मजबूत बनवतात. जर जीवन नेहमीच सोपे आणि सोपे असते तर माणसाला त्याची खरी ताकद कधीच कळली नसती. प्रत्येक अडचण आपल्याला धीर, धैर्य आणि विश्वास किती महत्वाचा आहे हे शिकवते. कधी कधी संकटे आपल्याला रडवतात, पण ते अश्रू आपल्याला आतून मजबूत करतात. जसे लोखंडाला आगीत तापून बळकटी मिळते, त्याचप्रमाणे समस्या माणसाला बळकटी देतात. म्हणून जेव्हा अडचणी येतात तेव्हा त्यांना ओझे समजू नका, तर त्यांना एक परीक्षा समजा, जी तुम्हाला चांगल्या स्वरूपात घडवण्यासाठी आली आहे. लक्षात ठेवा, जीवनातील प्रत्येक समस्या स्वतःसोबत एक उपाय घेऊन येते. आपल्याला फक्त धीर धरावा लागेल आणि तो शोधिला पाहिजे. जर आपण हार मानली तर अडचणी आपल्याला पराभूत करतात आणि निघून जातात. पण जर आपण त्यांचा धैर्याने सामना केला तर त्याच अडचणी आपल्याला आपल्या गंतव्यस्थानावर घेऊन जातात. आयुष्यातील सर्वात मोठा विजय म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती हार मानत नाही आणि प्रत्येक परिस्थितीत पुढे जाण्याचे धाडस करते. वेळ हा माणसाचा सर्वात मौल्यवान खजिना आहे. ही अशी एक भांडवल आहे जी आपण पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही, परंतु ती आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम करते. जर एखाद्या व्यक्तीने वेळेचे महत्त्व जाणून घेतले तर तो प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकतो. पण जर अशा प्रकारे वेळ वाया घालवला तर सर्वात मोठ्या संधी देखील गमावल्या जातात. बरेच लोक त्यांच्या आयुष्यात अपयशी ठरतात कारण त्यांच्याकडे क्षमता नसते, तर त्यांनी वेळेचा योग्य वापर केला नाही. वेळ हा नदीसारखा असतो जो कधीही थांबत नाही. जर आपण त्याच्यासोबत वाहायला शिकलो तर जीवन सोपे होते, पण जर आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर तोच काळ आपल्याला मागे सोडतो. लक्षात ठेवा, गेलेला वेळ कधीही परत येत नाही. आज आपल्याकडे असलेला क्षण आपल्या उद्याचा पाया रचतो. जर आपण आज कठोर परिश्रम केले तर उद्याचे यश निश्चित आहे, आणि जर आपण आज आपला वेळ आळस आणि कामात वाया घालवला तर भविष्यात आपल्याला फक्त पश्चातापच मिळेल. वेळेचे महत्त्व कळणे म्हणजे भविष्य सुधारणे. वेळेला समजून घेणारी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाही. म्हणूनच प्रत्येक दिवस असा जगला पाहिजे की जणू तो शेवटचा दिवस आहे, आणि प्रत्येक क्षण योग्य दिशेने वापरला पाहिजे. कारण जो वेळेला महत्त्व देतो त्यालाच जीवनात खरे यश आणि शांती मिळते. प्रत्येक व्यक्ती चुका करते, कारण कोणीही परिपूर्ण नसते. पण खरा फरक आपण आपल्या चुकांमधून काय शिकतो यावरून येतो. जर एखादी व्यक्ती आपल्या चुकांना ओझे मानते आणि पश्चातापात बुडून राहते तर त्या चुका त्याच्यासाठी तोटा बनतात. पण जर तीच व्यक्ती त्या चुकांमधून धडा शिकली आणि भविष्यात त्या पुन्हा पुन्हा न केल्या तर त्या चुका त्याच्यासाठी पायऱ्या बनतात. जीवनातील प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. कधी ते आपल्याला अधिक मेहनत करायला शिकवते, कधी ते आपल्याला योग्य ठिकाणी विश्वास ठेवायला सांगते, आणि कधी कधी ते आपल्याला दाखवते की संयम बाळगणे किती महत्वाचे आहे. जर आपण हे धडे समजून घेतले तर अपयश देखील आपला सर्वात मोठा शिक्षक बनतो. जरा विचार करा, जर एखाद्या मुलाला चालायला शिकताना पडण्याची भीती वाटत असेल तर तो कधी चालू शकेल का? नाही. तो पुन्हा पुन्हा पडतो, पुन्हा पुन्हा उठतो आणि शेवटी चालायला शिकतो. त्याचप्रमाणे माणसाने भीतीपोटी चुकांपासून पडू नये, तर त्यांना तोंड द्यावे. लक्षात ठेवा, चुका तुम्हाला खाली खेचण्यासाठी नसून तुम्हाला पुढे नेण्यासाठी केल्या जातात. त्या तुमची कमकुवतपणा बनू देऊ नका, त्याऐवजी त्यांना तुमची ताकद बनवा. कारण जो व्यक्ती त्याच्या चुका स्वीकारतो आणि त्यातून शिकतो तोच जीवनात उंची गाठतो. प्रत्येक नाते तेव्हाच सुंदर आणि मजबूत राहते जेव्हा त्याचा पाया आदर आणि विश्वासाचा असतो. जर कोणत्याही नात्यात आदर आणि समजूतदारपणा कमकुवत झाला तर हळूहळू ते नाते ओझे वाटू लागते. बऱ्याचदा आपण लोक काय म्हणतील या भीतीनेच नातेसंबंध टिकवून ठेवतो, परंतु सत्य हे आहे की असे नातेसंबंध आपली मनःशांती हिरावून घेतात. जीवनात कोण आपला आदर करतो आणि कोण केवळ दिखाव्यासाठी आपल्या सोबत आहे हे ओळखणे खूप महत्वाचे आहे. जर समोरची व्यक्ती आपल्या कष्टाचे, भावनांचे आणि अस्तित्वाचे मूल्य समजत नसेल तर असे नातेसंबंध टिकवून ठेवणे म्हणजे केवळ वेळेचा आणि स्वाभिमानाचा अपव्यय आहे. कधी कधी आपल्याला अशा लोकांपासून दूर राहावे लागते जे आपला स्वाभिमान दुखवतात. कारण हरवलेल्या स्वाभिमानाने जगणे हे खरे जगणे नाही. खरे नाते ते असते ज्याच्यात तुम्हाला जवळीकता वाटते आणि ज्याच्यात तुमचे मूल्य कमी लेखले जात नाही.
लक्षात ठेवा, ज्या नात्यात तुम्हाला फक्त वेदना, टोमणे आणि दुःख मिळते तेथे राहणे हे शिक्षेपेक्षा कमी नाही. ते नाते सोडून देणे चांगले, कारण जेव्हा आपण चुकीच्या लोकांपासून दूर जातो तेव्हाच योग्य लोकांसाठी जागा असते. नातेसंबंध टिकवणे चांगले आहे, परंतु तुमच्या स्वाभिमानाच्या आणि मानसिक शांतीच्या किमतीवर नाही. म्हणून फक्त तेच नातेसंबंध टिकवा जिथे सत्य, प्रामाणिकपणा आणि जवळीकता असेल. कारण खरी नातेसंबंध माणसाला मजबूत बनवतात, तर खोटी नातेसंबंध त्याला हळूहळू तोडतात. वाईट सवयी मानवी जीवनाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. त्या हळूहळू आपल्यात आपले स्थान बनवतात आणि सुरुवातीला आपल्याला त्यांचा परिणामही समजत नाही. पण जर त्या वेळीच बदलल्या नाहीत तर या सवयी माणसाचे संपूर्ण भविष्य खराब करतात. जर विचार करा, जर एक छोटीशी ठिणगी ही वेळेवर विझवली नाही तर ती मोठ्या आगीत बदलू शकते. त्याचप्रमाणे वाईट सवयी लहान वाटतात, पण हळूहळू ते आपले जीवन आतून पोकळ करतात. प्रत्येक वाईट सवय माणसाची क्षमता कमी करते. आळस असो, राग असो, कामात ढिलाई असो किंवा वाईट संगत असो, या सर्व सवयी आपल्या यशाच्या मार्गात अडथळा बनतात. जर एखाद्या व्यक्तीने वेळेवर त्या ओळखल्या आणि बदलल्या तर ती व्यक्ती उंची गाठू शकते. जीवनातील सर्वात मोठे सत्य म्हणजे माणसाला त्याच्या सवयींमुळे ओळखले जाते. चांगल्या सवयी माणसाला महान बनवतात, तर वाईट सवयी त्याला हळूहळू खाली आणतात. म्हणून आपण नेहमी आपल्या सवयी आपल्याला कुठे घेऊन जात आहेत हे पाहिले पाहिजे. जर आपल्या सवयी योग्य दिशेने असतील तर त्या आपल्याला यश, आदर आणि शांती देतील, आणि जर सवयी चुकीच्या असतील तर त्या आपल्याला अपयश, पश्चाताप आणि दुःखाकडे ढकलतील. लक्षात ठेवा, सवयी लहान वाटतात, पण संपूर्ण आयुष्य त्यावरच बांधलेले असते. म्हणूनच नेहमी वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी अंगीकारण्याचा प्रयत्न करा. कारण फक्त तोच माणूस यशस्वी होतो जो आपल्या सवयींवर नियंत्रण कसे ठेवायचे हे जाणतो. माणसाचे जीवन त्याच्या विचारांचे प्रतिबिंब असते. आपले विचार जसे असतात तसेच आपले व्यक्तिमत्व आणि आपली दिशा देखील असते. विचार सकारात्मक असतील तर कठीण परिस्थिती देखील सोपी वाटते, परंतु जर विचार नकारात्मक असतील तर एक छोटी समस्या देखील डोंगरासारखी वाटते. माणूस तो विचार करतो तसा बनतो. जर एखादी व्यक्ती नेहमी आशा आणि चांगुलपणाचे विचार मनात ठेवते तर त्याचा आत्मविश्वास कधीही डळमळीत होत नाही. पण जर मन शंका, भीती आणि निराशेने भरलेले असेल तर यश आपल्या समोर असतानाही आपल्या हातातून निसटते. आपले मन बागेसारखे आहे. जर आपण त्यात चांगल्या विचारांचे बीज पेरले तर तिथे आनंद आणि यशाची फुले उमलतील. पण जर आपण त्यात नकारात्मकता आणि तक्रारींचे बीज पेरले तर तिथे फक्त काटे आणि अंधारच पसरेल. लक्षात ठेवा, सकारात्मक विचार आपल्याला केवळ मजबूत बनवत नाहीत तर आपल्या सभोवतालचे वातावरण देखील बदलतात. आपल्या विचारसरणीनुसार आपले वर्तन बदलते आणि आपल्या वागण्याचा इतरांवर परिणाम होतो. म्हणून जर आपल्याला जीवनात आनंद आणि शांती हवी असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपले विचार बदलावे लागतील. नकारात्मक विचार हळूहळू माणसाला आतून पोकळ करतात. ते माणसाचा आत्मविश्वास खाऊन टाकते आणि त्याला अपयशाकडे ढकलते. तर सकारात्मक विचारसरणी माणसाला अंधारातही आशेचा प्रकाश दाखवते आणि प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याची शक्ती देते. म्हणून नेहमी तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा, कारण तुमचे जीवन तुम्ही जे विचार करता ते बनते. सकारात्मक विचारांचा अवलंब करा आणि नकारात्मकतेला तुमच्यापासून दूर ठेवा. हीच यशाची आणि खऱ्या आनंदाची खरी गुरुकिल्ली आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा खोल अर्थ आणि कारण असतो. कधी कधी परिस्थिती आपल्या मनासारखी नसते आणि आपल्याला असे वाटते की नशीब आपल्या विरोधात आहे. पण काळानंतर जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला जाणवते की त्या घटना आपल्याला मजबूत बनवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी घडल्या. अडचणी अशाच येत नाहीत, त्या आपल्यातील लपलेली शक्ती जागृत करण्यासाठी येतात. जेव्हा जीवन आपल्याला कठीण परीक्षा देते तेव्हा ते आपल्याला खरोखर किती मजबूत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते. एखाद्या व्यक्तीने हे शिकले पाहिजे की प्रत्येक परिस्थिती, चांगली असो वा वाईट, आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते. जर आपण अडचणींपासून पळायला लागलो तर ते आपल्याला आणखी घाबरवतात, पण जर आपण त्यांना तोंड द्यायला शिकलो तर त्या अडचणी आपले सर्वात मोठे शिक्षक बनतात. प्रत्येक शरद ऋतू आपल्याला शिकवते की पुढच्या वेळी आपल्याला अधिक काळजीपूर्वक पुढे जावे लागेल. प्रत्येक दुखापत आपल्याला आठवण करून देते की वेदना देखील आपल्याला मजबूत बनवण्याचे एक साधन आहे. जीवनातील प्रत्येक घटनेत एक धडा लपलेला असतो. जर आपण ते समजून घेतले तर आपल्याला कळेल की काहीही वाया जात नाही. प्रत्येक अडचणी मागे एक नवीन सुरुवात लपलेली असते. लक्षात ठेवा, अडचणी आपल्याला तोडण्यासाठी येत नाहीत तर आपल्या खऱ्या ताकदीची ओळख करून देण्यासाठी येतात. म्हणून आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली तरी तिला ओझे समजू नका. तो अनुभव म्हणून स्वीकारा आणि त्यातून शिका, कारण जीवनाचे खरे सौंदर्य यात आहे की ते आपल्याला प्रत्येक वळणावर एक नवीन धडा शिकवते आणि आपल्याला पूर्वीपेक्षा चांगले व्यक्ती बनवते. यशाचा मार्ग कधीच सरळ आणि सोपा नसतो.
हा मार्ग संघर्ष, अडथळे आणि आव्हानांनी भरलेला असतो. पण हेच संघर्ष माणसाचे खरे व्यक्तिमत्व बाहेर काढतात. ज्यांचे धैर्य असते आणि ते सतत प्रयत्न करतात, ते शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचतात. अनेकदा असे घडते की आपण कठोर परिश्रम करतो, परंतु लगेच फळ मिळत नाही. अशा वेळी संयम गमावणे ही सर्वात मोठी चूक असते. कारण प्रत्येक बीजाला झाड बांधण्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे आपल्या कष्टाला फळ देण्यासाठीही वेळ लागतो. जो माणूस धीर धरतो आणि सतत प्रयत्न करत राहतो, त्याचे कष्ट कधीच व्यर्थ जात नाहीत. जीवनात येणारे अडथळे आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, ते आपल्या धैर्याची आणि संयमाची परीक्षा घेण्यासाठी येतात. ज्याप्रमाणे नदी आपल्या मार्गात येणाऱ्या दगडांना मारल्यानंतरही वाहणे थांबत नाही, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने अडचणींना तोंड देऊनही बलवान बनले पाहिजे. हार मानणे खूप सोपे आहे, परंतु नंतर विजयाची गोडी कधीच अनुभवता येत नाही. खरा विजेता तोच असतो जो पडल्यानंतरही प्रत्येक वेळी उठतो आणि ध्येय गाठण्याचे धाडस करतो. कधी कधी यश उशिरा मिळते, पण जेव्हा ते मिळते तेव्हा आनंद आणखी मोठा असतो. लक्षात ठेवा, जो हार मानण्यास नकार देतो तोच ध्येय गाठतो. जो माणूस संघर्षांना घाबरत नाही आणि संयमाने सतत कठोर परिश्रम करतो, तोच जीवनाच्या खऱ्या उंचीवर पोहोचतो. आनंद हा असा खजिना आहे की बाहेरील जगात त्याचा शोध घेणे निरुपयोगी आहे, कारण त्याची खरी गुरुकिल्ली आपल्या आतच लपलेली आहे. बहुतेक लोकांना वाटते की जेव्हा त्यांच्याकडे पैसा, प्रसिद्धी, मोठे घर किंवा उच्च पद असेल, तेव्हाच ते खरोखर आनंदी होतील. पण सत्य हे आहे की जर मनात समाधान नसेल तर सर्वात मोठी कामगिरी देखील अपूर्ण वाटते. खरा आनंद समाधान आणि कृतज्ञतेत लपलेला असतो. जर आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टींची कदर करायला शिकलो तर जीवन आपोआप सुंदर दिसू लागते. जर आपल्या मनात समाधान असेल तर एक छोटीशी गोष्ट देखील आपल्याला प्रचंड आनंद देऊ शकते. पण जर मन नेहमीच जास्त मिळवण्याच्या शर्यतीत असेल तर आपल्याला कधीही खरी शांती मिळणार नाही. जीवनाचे रहस्य म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टींवर हसायला शिकतो. सकाळची थंडगार वारा, मुलांचे हास्य, आपल्या प्रियजनांचा सहवास, या सर्व छोट्या छोट्या गोष्टी खऱ्या आनंदाचे स्रोत आहेत. जर आपण त्यांना अनुभवायला शिकलो तर जीवन प्रत्येक क्षणी उत्सवासारखे बनते. लक्षात ठेवा, कृतज्ञता व्यक्त केल्याने माणूस आतून श्रीमंत होतो. जेव्हा आपण देवाचे आणि जीवनाचे आभार मानायला शिकतो, तेव्हा मत्सर आणि असंतोष आपल्या मनातून आपोआप नाहीसा होतो. जो व्यक्ती वर्तमानात जगायला शिकतो, तोच प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो. आनंद ही बाह्य वस्तू नाही जी विकत घेता येते. ती आपल्या स्वतःच्या विचारांमधून आणि वृत्तीतून निर्माण होते. जर मन सकारात्मक आणि समाधानी असेल तर संपूर्ण जग सुंदर दिसू लागते. म्हणून नेहमी स्वतःमध्ये पहा, कारण खरा आनंद तिथेच लपलेला असतो. जीवनात माणसाचा सर्वात मोठा आधार म्हणजे त्याची श्रद्धा आणि आशा. या दोन्ही शक्ती इतक्या आश्चर्यकारक आहेत की जर त्यांना धरून ठेवले तर कोणतीही अडचण माणसाला तोडू शकत नाही. जेव्हा परिस्थिती अंधाराने भरलेली असते आणि प्रत्येक मार्ग बंद दिसतो, तेव्हा आशेचा एक छोटासाही किरण नवीन धैर्य देतो. हीच आशा आपल्याला सांगते, थांबू नका, अजूनही एक मार्ग शिल्लक आहे. आणि हीच श्रद्धा आपल्या हातून हाक मारते, तुम्ही ते करू शकता. जर एखाद्या व्यक्तीने आपला विश्वास गमावला तर तो जिंकतानाही हरू शकतो. पण जर तीच व्यक्ती दृढ राहिली आणि आपल्या ध्येयावर विश्वास ठेवला तर अशक्य वाटणारे काम देखील शक्य होते. लक्षात ठेवा, प्रत्येक रात्र कितीही काळोखी असली तरी सकाळचा प्रकाश नक्कीच घेऊन येते. त्याचप्रमाणे प्रत्येक अडचण तिच्यासोबत लपलेली एक नवीन संधी घेऊन येते. आपल्याला फक्त संयम आणि श्रद्धेने ती ओळखावी लागते. आशा माणसाला जिवंत ठेवते आणि श्रद्धा त्याला त्याच्या गंतव्य स्थानावर घेऊन जाते. जर तुम्ही या दोन्ही गोष्टींना धरून राहिलात तर जीवनातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी कधीही तुमचा विश्वास आणि आशा सोडू नका, कारण हे तुमच्या जीवनातील सर्वात मोठी ताकद आहेत आणि हेच तुम्हाला खरा विजय मिळवून देतील. मित्रांनो, मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्ही बरेच काही शिकला असाल.